आज आपण करूया कर्नाटकी चटणी पुडी। त्याच्यासाठी आपल्याला हे एवढं साहित्य लागेल। मी इथे 1 वाटी कढीपत्ता छान धुवून आणि पुसून घेतलेला आहे। कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात। कढीपत्ता आता छान कुरकुरीत झालेला आहे, तो आपण ताटामध्ये काढून घेऊयात। नंतर मी इथे 4 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ छान गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। डाळीला आता छान गुलाबी रंग आलेला आहे। डाळ आपण आता काढून ठेवूयात। नंतर मी इथे 5 चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ पण उडदाच्या डाळीप्रमाणेच छान खमंग भाजून घ्यायची आहे। नंतर मी इथे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। नंतर 2 चमचे धने घेतले। धने खूप भाजायचे नाहीत, 2 मिनिटं छान गरम झाले की काढून घ्यायचे। नंतर मी छोट्या लिंबा एवढी चिंच घेतली। चिंच सुद्धा 1-2 मिनिटे फक्त गरम करून घ्यायची आहे। नंतर 1 चमचा तेल घालून त्याच्यामध्ये 15 ते 20 बॅडगी मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायच्या आहेत। मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे। पूर्ण गार झाल्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घेऊयात। इथे मी दोन्ही डाळी वेगळ्या ठेवलेल्या आहेत, कारण आपण आधी डाळी वाटून घेणार आहे आणि मग बाकीचं साहित्य वाटून घेणार आहे। सुरुवातीला आपण दोन्ही डाळी वाटून घेऊयात। दोन्ही डाळी वाटून झालेल्या आहेत, त्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। नंतर मी मिरची, चिंच, धने आणि अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे। हे सर्व वाटून घेणार आहे। हे वाटलेले आपण ताटात काढून घेऊयात। नंतर शेवटी कढीपत्ता आणि खोबरं बारीक करून घेतलं। आता आपलं सर्व साहित्य वाटून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे। आपण हे सर्व वेगवेगळं वाटलं होतं, ते सर्व एकत्र करून एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊयात की मग आपली चटणी पुडी तयार आहे। जर तुम्हाला तिखट कमी वाटलं तर याच्यामध्ये नंतर थोडी लाल मिरची पावडर मिक्स करा। ही चटणी पूड खूप टेस्टी होते आणि तोंडाला पण छान चव येते। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।